नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 14 जानेवारी ते 31 जानेवारी कसा असेल हा काळ मकर संक्रांतीनंतरचा काळ धनु राशीच्या लोकांसाठी. मित्रांनो, मकर संक्रांतीचा सण झाल्यानंतर कसे असणार आहेत हे दिवस धनु राशीच्या लोकांसाठी. मित्रांनो, तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची धनु राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे धनु राशीचे मकर संक्रांतीनंतरचे संपूर्ण राशी भविष्य. मित्रांनो, जानेवारी महिना सुरू झालेला आहे आणि जानेवारी महिन्याचा असू द्या किंवा नवीन वर्षाचा असू द्या, मकर संक्रांती हा पहिला सण मानला जातो. आणि हा सण किंवा या सणाच्या नंतरचे दिवस कसे असतील धनु राशीच्या लोकांसाठी, धनु राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने हा काळ धनु राशीसाठी लाभदायी आहे की नाही हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, धनु राशीच्या लोकांचं प्रेमी जीवन या काळात खूप रोमॅन्टिक असेल. तुम्ही अविवाहित असाल तर तुमची आवड निर्माण करू शकेल. अशा एखाद्या व्यक्तीकडे लक्ष ठेवा. जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत ते त्यांच्या पार्टनरच्या जवळ येऊ शकतात. बोलून तुम्ही तुमच्या भावना चांगल्या प्रकारे शेअर करू शकता. तुमचं कनेक्शन अधिक दृढ करण्यासाठी मनापासून संभाषण करा. तुमच्या जोडीदाराच्या गरजांची जाणीव ठेवा. मित्रांनो, धनु राशीचे लोक ऑफिसमध्ये चांगल्या प्रगतीची अपेक्षा करू शकतात. तुमच्यासाठी नवीन संधी निर्माण होऊ शकते आणि त्याचा आत्मविश्वासाने स्वीकार करणं महत्त्वाचं आहे. तुमची समस्या सोडवण्याच्या कौशल्य सहकाऱ्यांना आणि वरिष्ठांना प्रभावित करतील. नेटवर्किंगमुळे भविष्यात नवीन संधी मिळतील, त्यामुळे सक्रिय राहा. तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. चांगले परिणाम मिळवण्यासाठी चांगला दृष्टिकोन ठेवा. या काळात धनु राशीच्या लोकांनी पैशाचं व्यवस्थापन करताना काळजी घ्यावी. तुमच्या बजेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. अनावश्यक खर्च टाळा. तुमचे उत्पन्न वाढवण्याचा नवीन मार्ग शोधण्याचा विचार करा. सावधगिरीने पुढे जा. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी नीट संशोधन करा. योग्य नियोजन करून तुम्ही आर्थिक स्थैर्य राखू शकतात. भविष्यातील संधीची तयारी करू शकतात. या काळात आरोग्याची काळजी घ्यावी. तणाव कमी करण्यासाठी तुमच्या जीवनशैलीत ध्यान किंवा योग यासारख्या क्रियाकलापांचा समावेश करावा. निरोगी आहार, खाण आणि वेळापत्रक राखणं गरजेचं आहे. शारीरिक हालचाली होऊ द्या. हे होते धनु राशीचे मकर संक्रांतीनंतरचे संपूर्ण राशी भविष्य. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.